नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय बोराळपाडाजवळ असलेला सिंदीपाडा या ठिकाणचा एक प्रसिद्ध असा वॉटरफॉल. आणि आज आम्ही एक छोटीशी कौटुंबिक ट्रिप आम्ही आज आयोजित केली आहेत. आणि आज आपलं पूर्ण कुटुंब सगळे बच्चे लोक आज आम्ही त्या धबधब्यावर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मनसोक्त मुलांसाठी मस्त ते पाण्याचा आनंद घेणार आहेत. तर आपण प्रथम या ठिकाणी बोराळपाडापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं सिंदीपाडा हे गाव आहे. आणि या ठिकाणी आपल्याला नामदेव स्मृती एक फार्म हाऊस आहे, तिथून आपण सरळ या मार्गाने आता पुढे जाणार आहे. चला तर जाऊया. तर आपण 10 मिनटं चालून आल्यावर आपल्याला असा एक छानसा असा हा मडलेली आपल्याला पायवाट दिसते. आणि ह्या पायवाटेवरून आपण सहज आपण त्या सिंदीपाड्याचा वॉटरफॉल त्या ठिकाणी पोहोचू शकतो. आणि बच्चेस कंपनीसोबत असल्यामुळे ते खूप एकदम उत्साही आहेत तिथं जाण्यासाठी. ये बघा नमस्कार. आज आम्ही सिंदीपाड्याजवळ धबधब्याजवळ येतोय. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आज या ठिकाणी निसर्गाची वनराई, मोठं जंगल आहे, धबधबा आहे आणि पूर्ण हिरवगार असं निसर्गानं नटलेलं सौंदर्य या ठिकाणी आम्हाला न्यायला मिळते. पूर्ण आमचे कुटुंब आहे. मी मोठा भाऊ, हे माझे मधले भाऊ आणि हे लहान भाऊ आणि आमची घरातील बच्चे कंपनी आज या निसर्गाच्या सानिध्यात खूप एन्जॉय करायला निघालो. मुंबईचं जीवन पाहिलं की धकाधकी, धावपळ, उशिरा उठणं किंवा टेस्टमुळे त्या वातावरणातून आम्ही कुठंतरी अलिप्त जीवन एखादा दिवस जावं आठवड्यातून हे उपभोगण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आमचं संपूर्ण कुटुंब आज या सिंदीपाड्याजवळ, बोरीपाडा धबधब्याजवळ किंवा धबधब्याजवळ आम्ही जातो आहे. आता चालून आम्ही जरा थकलो आहेत आणि छानपैकी केळीचा आस्वाद आम्ही सर्व कुटुंब घेतो आहे. बच्चे कंपनीला केळी खूप आवडते. थोडंसं विश्राम घेतो या ठिकाणी आणि एन्जॉय. आता केक पूजा झाली आहे. आता मार्गाला लागतो आपण. चला. तर आमचा टिल्लू या ठिकाणी पडलेला आहे, तुम्ही पाहू शकतात.
तर आम्ही मोजून 10 मिनिटांनी या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. सुंदर असा हा धबधबा एकदम छान प्रकारे असा प्रवाहित झालेला आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये येऊन मनसोक्त आम्ही ह्या निसर्गाचा आनंद घेतोय. आणि ह्या आनंद घेत असताना आमचा जवळ असलेला टिल्लू तो किती वेळा पडतोय त्याचा काही भरोसा नाही आहे. हा दुसरा टिल्लू असे सर्व खूप एन्जॉय करतायत, मजा करतायत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो. हा छानसा असा वॉटरफॉल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि सुंदर असा हा रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण आता खाली उतरतोय आणि खाली आपण मनसोक्त या पावसाच्या पाण्यामध्ये आपण आनंद घेणार आहेत. तर आपण पाहतोय हा सुंदर असा हा वॉटरफॉल. एकदम निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे वातावरण, पूर्ण नैसर्गिक वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. बच्चे कंपनी खूप खुश झाली आहे. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी एकदम निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची एक पर्वणी. आपला टिल्लू त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. टिल्लू गायब. तर आपण पाहतो या ठिकाणी खूप मजा करतायत सर्व आपले निसर्गप्रेमी. आणि आपला टिल्लू या ठिकाणी बघा तयारी करतोय उतरण्याची. टिल्लू या ठिकाणी आता पाण्यात जाण्यासाठी तयार झालेला आहे. हा मोठा टिल्लू आणि हा छोटा टिल्लू. अरे खड्डा आहे भाई तिथं. आरामात जा, पहाड ओढू जा, पुढं पाय टाक. जाणार तर आज मुलांनी खूप एन्जॉय केला. त्या टिल्लूने तर जाम मजा केली, खूप मजा केली टिल्लूनं. आणि ह्या ठिकाणी खूप शांत असं हे ठिकाण आहे. सर्व पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी तर सर्व पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि मनसोक्त तिथे आनंद घेत असतात.
मंडळी आज खूप एन्जॉय करते, खूप मजा करतायत. हा बघा टिल्लू, हा टिल्लू जाम मजा करतायत टिल्लू. हा परतीचा प्रवासाला लागतोय, खूप एन्जॉय केला सर्वांनी. किल्ल्याचा अजून या ठिकाणी मन भरत नाही आहे. आपण पाहतो इथं किल्ल्या बघा, हा आमच्या किल्ल्या. इथं खड्डा आहे. हा बघा इथं पाहतो आपण बघा किल्ल्या. किल्ल्या बघा एन्जॉय करतोय, 2-3दा उपटला पण फुल एन्जॉय करतोय किल्ल्या. आता परतीचा प्रवासाला लागलेलं आहे. सुंदर असं हे नैसर्गिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी पर्यटक मनसोक्त येऊन या वॉटरफॉलचा मनसोक्त आनंद घेतात. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, असं हे नैसर्गिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी असं बिअर बाटल्या दारू पिऊन हे आपल्याला शोभत नाही. तर नक्कीच याचा पुढच्या पिढीवर कोणता परिणाम होईल हे आपण लक्षात घेऊन अशा गोष्टी आपण करायला पाहिजे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात इथं असा बिअर पार्टीचा धुमाकूळ चालवला आहे. तर आम्ही आता परतीचा प्रवासाला लागलेलो आहे. खूप या ठिकाणी चिल्लर पार्टीनं खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि आपला इथं हा टिल्लूनं तर आज मनसोक्त असं ह्या धबधब्याचा आनंद घेतला. तो कधी पडत नाही बाहेर, पण आज तो पडला. पण त्याने आज जबरदस्त अशी ही आजची मजा खूपच त्याने घेतली. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहेत. तर मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी आल्यावर हा निसर्ग आपण कसा जपायचा याची नक्कीच आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण की आपण इथे येऊन जे काही करतो याचा परिणाम नक्कीच या बालकांच्या मनावर काय प्रकारे होऊ शकतो याची आपण नक्कीच दखल घ्यायला पाहिजे. निसर्ग स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. टिल्लू आला, टिल्लू. आज स्वामी, यश, अंश आणि मोठे दादा त्यांनी खूप आज एन्जॉय केला आजच्या हा छोट्याशा ट्रॅकमध्ये. खरंच मित्रांनो, इथे येऊन आपण मनसोक्त या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पूर्ण सर्व काही भुलून जातो आणि ह्या निसर्गामध्ये आपण विलीन होऊन जातो. तर आपण आता या ठिकाणी येऊन खूप मजा केली, खूप पाण्याचा आनंद घेतला. आपला टिल्लूसुद्धा तो आज जाम खुश झाला आहे आणि आज तो आपला पूर्ण 9चा टेबल पूर्ण पाठ करून आपल्याला सर्वांना तो ऐकवणार आहे. तर चला